यानंतर तर उद्या मॉडेलनुसार बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे उत्तर भाग, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला हा भाग आहे मुसळधार. तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस या जिल्ह्यांमध्ये अपेक्षित आहे. त्यानंतर नाशिकचा घाटाकडील भाग, पुणे घाटाकडील भाग, ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर उपनगराच्या आसपासचे भाग, रत्नागिरी, सातारा घाटाकडील भाग आणि कोल्हापूर घाटाच्या आसपासचा भाग मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस किंवा काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता उद्या दिसते. तर सिंधुदुर्गचे किनारपट्टीचे भाग, गोव्याचे भाग आहेत मुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. तसेच या भागामध्ये अहिल्यानगरचा उत्तर भाग असेल, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे पश्चिमेकडील भाग आहेत, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे दक्षिण भाग, त्यानंतर परभणी, हिंगोली, नांदेडचा भाग आहे, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया हा भाग आहे. मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर अजून थोडासा या मध्यवर्ती भाग असेल, पुणे, सातारा, कोल्हापूरचा पूर्वेतील भाग असेल, अहिल्यानगरचा मध्यवर्ती भाग असेल, बीड, लातूर, नांदेड या ठिकाणी सुद्धा मध्यम किंवा हलका अशा प्रकारचा पाऊस अपेक्षित आहे. आणि अजून इकडे धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, पुण्याचे अति पूर्वेकडील भाग बघितले तर हलकासा पाऊस किंवा हलका मध्यम पाऊसच होण्याची शक्यता सध्या मॉडेल दाखवत आहेत. म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे चाल तसा पाऊस हा कमी राहण्याचा अंदाज आहे. हा माझा वैयक्तिक अंदाज झाला. हवामान विभागाचे इशारे पाहे पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, पुणे घाटमाता, सातारा घाटमाता आणि नाशिक घाटमाता अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक पूर्व, कोल्हापूर घाटमाता, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, वाशिम, यवतमाळ आणि गोंदिया या ठिकाणी सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस म्हणजे 115 मिलीमीटरहून अधिक पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे. तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे. म्हणजे 65 मिलीमीटरहून अधिक पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली. जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. तर लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व, कोल्हापूर पूर्व हलका किंवा हलका मध्यमच पाऊस होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच हवामानाचे अंदाज माझे चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज फॉलो करा.